पुरे कोड सकळ हे रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे अनेकार से मरण गाठी अनेकार से मरण गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगरणहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदराम कंजनेत्रम सदय धवल हास विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संतांची दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदेशम विधेंद्रादि देवै सदा स्तोयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान Ganesh
तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण देचे वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता नाम गोड पुरे गोड सकळ ही रसना इरा रसा बेटे घेता गोट अधिक हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा भगवंताच्या नामरसाचा अनुभव सांगणारा अभंग विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या नामाचा जो अनुभव आला त्याचा अनुभव युक्त अनुवाद करतात महाराजांची भाषा आहे नाम गोड पुरे गोड सकळ हे महाराज म्हणतात भगवंताचं नाव अगदी गोड आहे दोनदा सांगतात नाम गोड का हो महाराज तुम्ही म्हणताय भगवंताचं नाव अगदी गोड आहे पण त्याचा नेमका परिणाम काय झाला 4ही चरणामध्ये श्री तुकोबऱ्यांची भाषा आहे भगवंताचं नाव गोड आहे त्याचा पहिला परिणाम पुरे गोड सकळ हे भगवंताचं नाव जर आपण अंतःकरणाने मनपूर्वक घेतलं वाचन घेतलं तर जीवनातल्या सगळ्या इच्छा भगवंताचं नाव पूर्ण करतं नाम गोड दुसरा परिणाम महाराजांची भाषा आहे महाराज म्हणतात अनेकार से मरण गाठी पण भगवंताचं नाम जर घेतलं येणे तुटे संसारे तुकोबरांना प्रश्न केला महाराज का हो एवढं भगवंताचं नाव गोड तुम्ही फक्त सांगताय का घेताय महाराजांची भाषा आहे तो का म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी ते भगवंताचं नाव आमच्या जीवनाचा आहार झालाय आम्हाला त्या भगवंताच्या नामाचा अनुभव आला त्याचाच मी अनुभवयुक्त अनुवाद करतोय विठ्ठल विठ्ठल अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिचय गेली 27 वर्ष चालू असलेला अतिशय सुंदर असा भव्य स्वरूपाचा नाम सप्ताह वैकुंठवासी भाऊसाहेबजी महाराज रावळगावकर यांच्या आश्रम कृपेनं श्री आनंदाश्रम स्वामींच्या परम कृपेनं आत्माराम गे बाबांच्या परम कृपेनं वैकुंठवासी बाळासाहेबजी महाराज रायकर यांच्या आश्रम कृपेनं या सप्ताहाला एक आगळं वेगळं नवं चैतन्य प्राप्त झाले खरं तर दिवसेंदिवस या सप्ताहाची महती वाढत चालली इतकं सुंदर वातावरण या मंडळानं तयार केले खरं तर या सर्व तरुण मंडळांना सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे छत्रपती युवा प्रतिष्ठान सरदार मार्केट सर्वच भाविकांना मनापासून धन्यवाद इतकं सुंदर वातावरण तुम्ही तयार केलंय इथं आलं खूप समाधान वाटलं भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद संदीप शेठ मला तर असं वाटतं इथलं मंदिराची सजावट पाहिली भगवान परमात्म्याच्या आज तर आपलं सर्वांचं परम भाग्य आज भगवंताचा स्वयंवराचा दिवस आहे माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी आज भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब यांचं स्वयंवर झाले आजचा दिवस महत्वाचा आहे आज पंढरपूरमध्ये फार मोठा सोहळा संपन्न होते पण माफी मागून बोलतो मला तर असं वाटतंय अनिल महाराज तुम्ही इतकं सुंदर मंदिर सजवलंय की आज माझा भगवान परमात्मा पंढरपूरला नाही सुरतला सरदार मार्केटला या ठिकाणी संतोष नगरला आलाय इतकं सुंदर अगदी मनाला भावेल असं वातावरण तयार केले सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आदरणीय अनिल महाराजांनी फोन केला याही वर्षी मला वाटलं नव्हतं मी पुन्हा येईल पण तुम्ही फोन केला मला तुमचं परत दर्शन झालं सगळेच गुणीजन गायक ज्यांची गोड चाल ऐकली व्यासपीठ चालक आदरणीय मुरलीधरजी महाराज ज्यांचा गोड आवाज अमोलजी महाराज एक संप्रदायाचं गोड वैभव संदीपजी महाराज त्यांचं गोड मृदंग ऐकते आदरणीय आमचे मित्र ज्यांनी आळंदीमध्ये कार्तिकी वाऱ्यामध्ये इतकी गोड सेवा दिली आदरणीय जयवंत महाराज बोधले बाबांचं केतू काय गोड पकवाय दिला गणेश महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद सुंदर अशी साऊंड टीम सगळे माझे बाळगोपाळ टाळकर मिळाले बघा यांच्याकडे बघा एकदा हे परमार्थाची ताकद टाळ्यावर सर्वांनी यांच्याकरता एकदा हो संदीप शेठ हे टिकले तर परमार्थात टिकेल म्हणून यांना मना बघा किती गुंड दिसते बघा नाही असं वाटते जावई करून घ्यावं का काही बघा ना त्या सगळ्यात पंचा घातलाय गंध लावला ही परमार्थाची ताकद आहे मायबाप काही काळजी करू नको बाळा 2 पुरीत 1 देऊन फक्त कीर्तन करावं इतकं सुंदर वातावरण तयार केलंय सर्वच गायनाचार्य मंडळी आदरणीय मटकोळे महाराज असतील आदरणीय आमचे अनिल महाराज पवार महाराज आदी करून अजनाथ महाराज सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या सर्वांच्या चरणात नतमस्तक गेली 27 वर्ष हे प्रतिष्ठान सुंदर या सप्ताहाचं आयोजन करते खरं तर परमार्थ जीवनामध्ये केलं पाहिजे मायबाप आपण जाणते मंडळी आहात परमार्थ का करायचं याची कारण पाहत आपण अभंगाकडे प्रवेश करणार आहोत सुंदर आयोजन आहे ज्यांचं कीर्तन सेवेचं सौजन्य हे आदरणीय गोकुळश्री चंद्रकांत मस्के त्यांना हे मनापासून धन्यवाद उपस्थित सर्वच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकरण आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या सर्वांचे मनपूर्वक दर्शन घेतो आणि अभंगाच्या प्रस्तावनेकडे येतो विठ्ठल
सेवेकरता घेतलेला अभंग श्री तुकोबरायांचा आहे. आज तर परमयोग त्यामध्ये आणखी आहे. आज तुकोबरायांचा प्रगट दिन आहे, माघ शुद्ध पंचमी. आज काय माझं सौभाग्य कीर्तनाचं माहित नाही, एवढा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय. चला म्हणून अभंग श्री तुकोबरायांचा घेतलाय. सप्ताहाचा पहिला दिवस आहे, काहीतरी भगवंताच्या नामाचं चिंतन करावं या हेतून अभंगाची योजना आहे. ऐका अभंगाची प्रस्तावना. या अभंगामध्ये श्री तुकोबराय भगवंताच्या नामाचा जीवनामध्ये जो अनुभव आला त्या अनुभवाचा अनुवाद करतात. तुकोबरायांची भाषा नाम गोड पुरे गोड सगळे. महाराज म्हणतात भगवंताचं नाव अगदी गोड आहे. तुकोबरांना प्रश्न केला का हो महाराज तुम्ही फक्त वाचन सांगताय की त्याचा काय अनुभव घेतला? महाराज म्हणले बाबा आयुष्यभर जीवनामध्ये मी भगवान परमात्म्याचा नामाचा अनुभव घेतला. अखंड माझी वाचा त्या भगवंताच्या नामामध्ये रत आहे. किती वाचा रत आहे माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला रात्रंदिवस श्री तुकोबराय भगवंताचं नामचिंतन करायचे तो अनुभव जगाला दिला. एका जगामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात. पहिला वर्ग कुठल्या प्रकारचा अनुभवही नाही आणि अनुवाद नाही, वर्ग नंबर 1. दुसरा वर्ग जीवनामध्ये अनुभव आला पण कधी अनुवाद केला नाही, वर्ग 2. वर्ग तिसरा आहे कुठला अनुभव नाही पण मात्र अनुवाद करतोय. आणि वर्ग चौथा आहे संत महात्म्यांचा अनुभवही आहे आणि अनुवादही करतात. विठ्ठल विठ्ठल. चारही वर्गाचं चिंतन करा, चारही वर्गाचं चिंतन करा. वर्ग पहिला आहे जीवनामध्ये कुठला परमार्थिक अनुभवही घेत नाही आणि त्याचा अनुवादही करत नाही. वास्तविक पाहता या मनुष्य देहाचं चिंतन केलं तर जीवनामध्ये काही परमार्थिक अनुभव घेण्याकरता हे भगवंतानं सुंदर जीवन दिले. सगळे आपण जाणते मायबापात. काहीतरी शहाण्या माणसानं स्वतःकडे पाहावं आणि विचार करावा हे भगवंतानं सुंदर जीवन मला कशा करता दिलंय. आपण सगळे जागे आहात, काहीतरी विचार करा. ऐका इतकं सुंदर जीवन भगवान परमात्म्याने दिलंय तरी माणसं कायम तक्रारी करत राहतात. माझं सांगणे आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या लोकांना बाबा जीवनामध्ये तक्रारी करणं सोडून द्या. तक्रारी करून काही होत नाही बाबा. जे भगवान परमात्म्याने सुंदर आयुष्य दिले ना मायबाप त्या आयुष्याचा गोड जीवनाचा आनंद घ्या. तुम्ही आता जे जीवन जगताय ना दादा, तुम्ही जे आता जीवन जगताय ना ते जीवन कोणाचं तरी स्वप्न आहे. बघा बघा माझं वाक्य कळत. इतकं गोड जीवन दिले तरीही माणसं तक्रारी करतात. आणि महाराज परवा मला एक पोरगा भेटला. महाराज म्हणला काय देव वेड आहे? म्हणलं कोण हुशार लागून गेला हा देवाला वेड म्हणणारा नवलाची कुठे? म्हणलं काय झालं बाबा? म्हणला महाराज देवानं सगळं दिलंय मला. म्हणलं पण बिघडलं कुठं? अहो महाराज देवानं सगळं पण जरा कलर डाऊन दिलाय हो आता बरं आहे का? म्हणलं तुझा काय माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. कुणाला वाटतं आपण काळा असावं, सगळ्यांना वाटतं गोरं असावं. त्याला म्हटलं वेड्या ज्याला कलर डाऊन आहे म्हणून तक्रारी करतो. पण ऐक बेटा भगवंतानं जरी कलर डाऊन दिलाय पण आजपर्यंत जिवंत ठेवलं. देवाचे आभार मानगड्या. चांगली माणसं गेली हो मायबाप. गेली माणसं कोरोनामध्ये चांगले माणसं. फक्त आठवणी उरल्या जाय का मायबाप? का भगवंताचे आभार मानायचे? का भगवंताचं नामचिंतन करायचं? का नाम सप्ताह करायचा? का अन्नदान करायचं? का कीर्तन सेवेचं सौजन्य घ्यायचं? का इथं व्यासपीठाचं पारायण करायचं? का ज्ञानेश्वरी वाचायची? याचं कारण सांगतो. भगवान परमात्म्यानं आजपर्यंत भरपूर दिलंय याच्याकरता परमार्थ करा. बरं वाक्य कळलं तर घ्या, तर सोडून द्या. परमार्थ कशा करता करायचं ऐका. मला भगवान परमात्म्यानं भरपूर काही द्यावं याच्याकरता परमार्थ करूच नका मायबाप. मला भगवंतानं भरपूर काही दिले याच्याकरता परमार्थ करा. विठ्ठल खूप माझ्या भगवंताने दिले मायबाप याच्याकरता उत्सव करा. काय दिले असा जर तुम्ही मला प्रश्न केला ऐका. भगवंतानं सगळ्यात महत्वाचं दिले महाराज हे शरीर. याची किंमत जगात होत नाही दादा. जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी या देहाची गणेश दादा अंदाजे किंमत केली. अंदाजे किंमत बरं परफेक्ट नाही. अंदाजे किंमत केली 220 कोटी रुपये. ऐकताय ना कीर्तन? या देहाची किंमत किती केली? जाऊ का घरी आता? थोडस बोलत राहा ना. किती? 220 कोटी रुपये. तरी आपण म्हणतो देवानं आम्हाला काय दिलंय? देवी दिला देह भजन गोमाता. 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 देवी दिला देह भजन गोमाता.
देवे दिला देह, देवे दिला देह भोजना भोजना भजना शब्द जवळचे ऐका वापरायचा कशा करता ज्याच्या त्यावर अवलंबून आहे. देवे दिला देह भजना का भोजना जो वापरेल त्याच्याकरता. खरं तर देवानं हा दिलं भजन करण्याकरता दिलाय, पण काय करतो आपण आयुष्यभर? आतापर्यंत काय करता करता गेलं? अगदी साधं बोलतो. आपण देवाला वचन दिले, ऐकताय ना माझं कीर्तन? आपण देवाला वचन दिले, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे पुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस. नवस केलाय, वचन दिले, अगदी मराठीमध्ये प्रॉमिस केले. लोकांना आता मराठी फारशी कळत नाही, असं बोलावं लागतं इंग्रजीमध्ये. बरोबर, प्रॉमिस केले म्हणजे वचन दिले. देवा एकदा या दुःखातून वेगळं करा, रात्रंदिवस भजन करेल. नवस पूर्ण केला पाहिजे का नाही केला पाहिजे? बोला की केलेला नवस वचन पाळलं पाहिजे का नाही पाळलं पाहिजे? तुम्ही माना डोलवल्या, मग पाळता तुम्ही? प्रत्येकानं देवाला प्रॉमिस केले, देवा रात्रंदिवस 50% सोडून देऊ आपण संदीप महाराज, कमीत कमी 50% तरी 24 तासातले किती तास? 12 तास करता भजन. नाही आलं जाऊ द्या, 50-50 बरं 20-20 कमीत कमी 6 तास तरी बरं जाऊन द्या. 10 ओव्हरचा सामना खेळू, कमीत कमी 1 तास तरी. लोक म्हणतात महाराज इथं मराय वेळ ना तुमचं भजन कुठं करता? मराय कुठे वेळ लागतो का? ऐका ना, कबीर महाराजांनी जगाकडे पाहिलं, वेड्या इतकं सुंदर आयुष्य तुला भगवान परमात्म्याने दिलं, तू काय केलं आतापर्यंत? प्रश्न केला. ऐका, हे खाया पिया सुख से सोया नाग जमाना गवाया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना गवाया, तू भज मन नारायण, भज मन नारायण. जाग केलं, काय केलं? खाया पिया सुख से. खायला आपला विरोध नाही आला महाराज, खावं माणसं, पण मर्यादा असावी काहीतरी. बरोबर ना? लईच लोक खातात हो, काय काय माझ्याकडे लगेच बघू नका, पण खातातच लोक. आमची दिंडी असते पैठणला, संदीप महाराज दिंडी असते, मुरलीधर महाराज पैठणला. एक वारकरी दिंडीमध्ये आला, मी खाण्याहून बोलतो बरं का. हे शरीर भगवंतानं फक्त खाण्याकरता दिलं नाही. आमचा काल विषय झाला येता येता सगळ्यांचा, किती खावं मर्यादा असते. साक्षीदार आहेत ही माणसं संदीप शेट्ट्याची. दिंडी असते पैठणला, वेळ भेटला तरी या भेट द्यायला. सुंदर दिंडी असते. सकाळी 7ला आमचं प्रस्थान होतं संदीप महाराज. दिंडी चालते, 8:30-9ला नाश्ता असतो, 10 वाजता सुंदर सरबत असतो, परत 12 वाजता जेवण असतं, 3 वाजेपर्यंत दिंडी परत आराम करते, 3 वाजता परत नाश्ता असतो, 5 वाजता चहा असतो, परत 7 वाजता जेवण असतं. म्हणतात बुवा तुमची दिंडी नेमकी चलती कवा हे सांगा. विश्वास नाही तर येऊन बघा दिंडीमध्ये, सगळी आट्याच व्यवस्था असते, कुठलीही बेशी नाही, कुठलीही देणगी नाही. येऊन बघा दिंडीमध्ये. एक वारकरी दिंडीमध्ये आला, मिरजगावजवळ वाकेतिके नावाचं गाव आहे, सावतानगर गाव आहे, सगळं माळी समाज आहेत महाराज. ते माणसं दिंडीला दरवर्षी जेवण देतात. नेमकं योगाने होळी आलती, होळीचा दिवस होता. दुपारी त्यांनी होळी पेटवली आणि प्रत्येक घरी अनिल महाराज 5-5 वारकरी घेऊन गेले. किती वारकरी राहिले? फक्त आम्ही 3-4 जण राहिलो. एक वयस्कर माणूस सायकलवरती आला, महाराज 5 वारकरी जेवणा करता पाहिजे. म्हणलं बाबा सगळे वारकरी गेले, 2-3 राहिलो आम्ही, यातला एखादा वारकरी घेऊन जा. पण म्हातारा जरा हक्काला पेटलं, महाराज 5च पाहिजे. म्हणलं अरे 2-3 राहिलो, इथे एक घर आहे, मी तर जेवतो, एक वारकरी घेऊन जा. आमच्यासोबत जे वारकरी संदीप अगदी साधं वारकरी, अगदी असं लोकड्याला कोणाकडे बोट करू? मला जरा हे माप फिट बसते म्हणले जर मला राग येत नाही ना तुम्हाला? हा नाही येत, बरं झालं. अगदी यांच्यासारखा आता साधा वारकरी होता. म्हणजे या वारकऱ्याला घेऊन जा. आता यांच्याकडे बघा, माझ्याकडे बघू नका थोड्या वेळा. घेऊन जा. बाबा म्हणले हे काय खाणार आहे? ती बाबा म्हणायचे 5 वारकरी दे अशोक महाराज. मी म्हणतो 1 वारकरी घेऊन जा. आणि ती वारकरी म्हणायचं बाबा चला मी एकटाच आहे. तुम्हाला गणित कळतंय ना माझं? असा आमचा वाद 10 मिनिटं चालला होता. 10 मिनिटाचा. शेवटी वारकरी नव्हते, 1 वारकरी बळच लावला. माझा सगळ्या महिलांना प्रश्न आहे, जर तुमच्या घरी 5 वारकरी जेवायला यायचे, अंदाजे किती पोळ्या करता तुम्ही? अय संतोष नगर, अंदाजे 5 वारकऱ्या करता? नाही इच्छा जेव घालायची तुमची? हो एवढा पर्व काळ आहे, आज भगवंताचा विवाह सोहळा आहे. किती पोळ्या करताना अंदाजे बोला? किती? 15? काय तुमचं परफेक्ट माप आहे राव. 5 त्रिक 15, 3 पोळ्या मारत खाता. 3 पोळ्या एवढ्या जात नाही ते म्हणतात. अहो खाके जरा तब्येत वाढत तुमची. हां साधारण 15 पोळ्या. त्या आजीनं 15-16 पोळ्या केल्या. गणेश महाराज वारकरी गेला, ताट वाढलं. अंदाजे किती पोळ्या खावा या वारकऱ्यानं संदीप शेठ? यांच्याकडे बघा, माझ्याकडे नका बघू. हां 2 जरा वाढवा की तब्येत वाढण हो त्यांची, जरा थोडंसं वाढवा. 3 बरोबर आपल्या अंदाजानुसार. तुम्हाला नवल वाटेल, देवाच्या समोर पठ्ठ्यानं 15च्या 15 पोळ्या खाल्ल्या.
तुम्ही का म्हणा आयोग का तुम्हाला जेव घालायचे. त्या म्हाताऱ्यानं केलं, वारकऱ्यानं खाल्लं, पोळ्या खाल्ल्या. म्हातारी आत गेली, परत वाढाय बाहेर नाही आले संदीप शेठ. वारकरी म्हणला आजी हात धुवू का. म्हातारे म्हणले लवकर धुवून करायचे बाहेर हो. वारकऱ्यानं हात धुला. अमोल महाराज बाहेर निघाला. वारकरी पुढं, सायकल महाग, वारकरी पुढं. माझ्यापर्यंत आले ते. त्या म्हाताऱ्या माणसानं संदीप महाराज लांबून जे ऐकायला, जे अरे बाबा, जे हरे करायच्या काय पद्धती असतात. मला जरा पवार साहेब वारकऱ्याचा आवाज वेगळा वाटला. म्हणलं बाबा जे हरे काय झालं. ते म्हातारा मला दिंडी चालक तुम्हीच आहेत का. म्हणलं हो बाबा मीच आहे. त्याचा एकच ठोका संदीप शेठ, यांना काय होईल का. इकडं बघा इकडं. काय प्रश्न फक्त दादा. म्हणलं बाबा काही होत नाही, वारकरी दिंडीत चालतोय, झेंडा हातात घेतोय, काही होत नाही. नेमकं झाले काय. एकच ठोका, यांना काय होईल का. म्हणलं बाबा काय होत नाही, झाले काय. म्हणलं महाराज तुम्ही दिंडी म्हणून सल्ला देतो. म्हणलं काय बाबा. त्यानं पुढचा प्रश्न केला अमोल महाराज. बाबा असे तुमच्या दिंडीत किती वारकरीत. मला अजून काय गणित कळाना. म्हणलं बाबा झालं काय. मला नशीब बाबा तुम्ही आमच्या घरी एकच पाठवलं, बरं 2-4 पाठवलं नाही, नंतर पीठ सुद्धा घरात शिल्लक राहिलं नसतं. म्हणलं बाबा झालं काय. मला पट्ट्यानं 15 पोळ्या खाल्ल्यात. मला तर ऐकून चक्कर आले होते. म्हणलं का आपला 5 दिवसाचा आहार झाला संदीप महाराज. खावं पण त्याला मर्यादा असा. युक्त आहार विहार. महाराज उद्यापासून जरा आहार वाढवा तुम्ही. युक्त आहार विहार नियम इंद्रिय. किती खावं कशा करता बोलतोय. देवे देरा देह भजना गोमता. कबीर महाराजांची भाषा आहे. खाया पिया सुकसे सोया. बरं हे शरीर टिकणार आहे काय काम. एतना है कागज की पुड़िया वाचने उड़ जाई. एतना है जंगल की लकड़िया लगे जल जाई. ये शरीर भोजन काल का दावत है दिन रात. ये शरीर भोजन काल का दावत है दिन रात. भज मन नारायण, भज मन नारायण, तू भज मन नारायण, भज मन नारायण. कबीर महाराजांची भाषा आहे. भगवंतानं सुंदर जीवन दिले. काहीतरी परमार्थाची अनुभूती घ्या. वर्ग पाहिलाय, अनुभवही घेत नाही आणि अनुवादही करत नाही. वर्ग दुसरा अनुभव घेतो पण जगाला मात्र काही सांगत नाही. ऋषी मुनींचा वर्ग मला डोंगरामध्ये जातात, परमार्थिक साधना करतात, अनुभव घेतात पण जगाला सांगत नाही. वर्ग तिसरा अनुभव नाही पण अनुवाद करतात. आणि वर्ग चौथा अनुवादही करतात आणि अनुभवही घेतात. संत महात्म्यांचा वर्ग आहे. जीवनामध्ये परमार्थाचा अनुभवही घेतला आणि जगाला तो सांगितला. अनुभवाने अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभव आले अंगात या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभवी आली अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणेचा कोणी सांगे. मजा अनुभव आहे अंगी सेवे तो हारस वाटे तो अनेका. घ्या रे हो नकारान. बरे श्री तुकोबाने रात्रंदिवस भगवंताचं चिंतन केलं. जो आपल्या जीवनामध्ये अनुभव आला तो अनुभव श्री तुकोबाराय अभंगाच्या रूपाने जगासमोर ठेवतात. विठ्ठल अखंड जीवनामध्ये भगवंताची नामसाधना केली. त्याचा अनुभव श्री तुकोबारायांना काय झाले. एक दिवस श्री तुकोबारायांचा चेहरा अगदीच प्रसन्न होता. ऐका, तुकोबारायांचा चेहरा अगदी प्रसन्न होता. मायबाप कशा करता बोलतो मी. तुकोबाराय रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करायचे. जो व्यक्ती भगवंताचं अखंड नामचिंतन करतो ना त्याचा चेहरा कायम प्रसन्न असतो. गड्या ज्याला वाटतं ना प्रसन्न राहायचे, ज्याला वाटतं आनंदी राहायचे ना, त्यांना थोडं तरी भगवंताचं नामचिंतन करा. श्री तुकोबारांना प्रश्न केला का हो महाराज, तुमच्या चेहऱ्यावरती जे समाधान आहे त्याचं नेमकं कारण काय, त्याचं नेमकं गुह्य काय, त्याचं नेमकं कॅपिटल काय, आम्हाला तरी सांगा. महाराज म्हणले मी काही करत नाही, फक्त तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करवारी कथा. तेने सदा चित्ता समाधान. रात्रंदिवस मी भगवंताचं नाम चिंतन.
दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस श्री तुकोबरा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे नकळे दिवस की रात्री रात्रंदिवस भजन करायचे तुकोबऱ्यांचा चेहरा कायम प्रसन्न होता मायबाप साधं बोलतो अगदी आम्ही फक्त 2 तास देवाचं नाव घेतो शेठ किती तास ऐकताना कीर्तन किती तास 2 तास जर एखादा कीर्तनकार गेला तो महाराज आम्हाला बरं वाटलं तुम्ही आमच्या घरी आले बरोबर ना बरं वाटतं ना का जाऊ निघून लगेच बरं वाटतं तुम्हाला किती तास भजन करतो आम्ही फक्त थोडं साधं बोलतो 2 तास भजन केलं तर तुम्हाला बरं वाटतं जे तुकोबरा 24 तास भजन करायचे त्यांना पहिल्या लोकांना किती बरं वाटत असेल कधी विचार केला तुकोबरा रात्रंदिवस भजन करायचे मायबाप तुकोबऱ्यांचा चेहरा प्रसन्न होता एकानं पाहिलं श्री तुकोबऱ्यांचा चेहरा अगदीच प्रसन्न आहे का हो महाराज तुमचं जीवन पाहिलं संसारिक तर फार जीवनामध्ये अडचणी फार जीवनामध्ये संकट तरीही तुमचा चेहरा प्रसन्न आहे महाराज असले वेड्या चेहऱ्याच्या प्रसन्नतेचा आणि संसाराचा काय संबंध आहे रे महाराज असं कसं म्हणताय तुमच्या संसारामध्ये अनंत प्रकारच्या अडचणी तुमचा संसार मला माहित आहे तरीही तुमचा चेहरा प्रसन्न आहे महाराज म्हणले वेड्या संसार कसाही असू दे मनाची स्थिती चांगली पाहिजे ऐका गड्या 1 मिनिटामध्ये तुमचा संसार कसा याला फारसं महत्व नाही तुमच्या मनाची अवस्था काय याच्यावरती समाधान अवलंबून आहे तुकडोजी महाराज म्हणतात तो राजा त्याच्या राजवाड्यामध्ये समाधानी राहतो मी मात्र माझ्या झोपडीत समाधानी राहतो विठ्ठल ऐका तुमची परिस्थिती किती चांगली याला महत्व नाही गड्या तुमची मनस्थिती काय आहे याला फार महत्व आहे म्हणून शहाण्या माणसानं फार परिस्थिती सुधरेल आणि मी समाधानी राहील याच्यामध्ये पडू नका आपली मनस्थिती चांगली ठेवा महाराज नेमकी मनस्थिती चांगली कशी ठेवायची याच्याकरता 8 दिवस एकच प्रमाण ध्यानात ठेवा महाराज म्हणतात जसा भगवान परमात्मा ठेवेल नाम तसंच शहाण्या माणसानं आनंद ठेविली अनंते तैसेची रावे चित्ते असू द्यावे समाधान नेहमी मन समाधानी असावं श्री तुकोबऱ्यांचं जीवन पाहिलं तर जीवनामध्ये अनंत प्रकारचे संकट आले पण कधी चेहऱ्यावरचं हसरच गेलं नाही मायबाप नेहमी चेहरा प्रसन्न होता कुठपर्यंत सांगायचं तो म्हटला महाराज मी तुमचा संसार जवळून पाहिलाय तुमच्या जीवनामध्ये एवढा त्रास झाला एवढी संकट आली तुला काय माहिती रे बाबा संकट महाराज मला माहित आहे तुम्ही लिहून ठेवले गाथेमध्ये अहो बाकीचं सगळं सोडावं संसारातलं पण एक दिवस जगाचा बाप भगवान परमात्मा तुमच्या घरी आला पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी तुम्हाला प्रश्न पडला काय करू उपचार कोप मोड की जर जेव्हा जगाचा बाप भगवान परमात्मा गती भरता प्रभू साक्षी निवास चरणम स्रोत प्रभव प्रणस्थानम निधानम बीजम व्ययम अरे जगाचा बाप आहे भगवान परमात्मा तुमच्या घरी आला
हा बाबा मोठ्या मोठ्यांच्या जवळ जात नाही, स्वप्नात जात नाही, पण परमभाग्यानं तुमच्या घरी आलात तर तुम्हाला प्रश्न पडला देवाला काय पाहुणचार करावा. काय करू उपचार कोप मोडके जर्जर. साधं जरा बोलतो. तुकोबऱ्यांच्या घरी जगाचा बाप आलाय तर काय पाहुणचार करावा प्रश्न आहे. आपल्या घरी साधा पाहुणा आला तर काय पाहुणचार आहे. हो सकाळ धरून आम्ही पाहुणचारच घेतोय महाराज. ही कुबेर नगरी काय कमी, इथं अजून बराचसा पाहुणचार शिल्लक आहे. काय पाहुणचार आहे मायबाप. जगाचा बाप तुकोबऱ्यांच्या घरी आला तर बसण्याकरता काहीच नव्हतं शेठ. आपल्या घरी पाहुणा आला तर बसण्याकरता खुर्ची काय, सोफा सेट काय, फोमची गादी काय, किती व्यवस्था सुंदर आहे. हो ऐका ना, जगाचा बाप तुकोबऱ्यांच्या घरी आला तर बसण्याकरता काय नव्हतं. घरी मोडक्याचं बाजा, वरी वाकळाच्या शेजा. मोडक्या बाजा होत्या, वर वाकळ. वाकळ कळते ना, वाकळ. अय वाकळ, वाकळ वाकळ म्हणजे गोधडी. गोधडी कळते का आणखी मराठीत बोलवली पाट. साधी भाषे वाकळ मावळामध्ये वाकळ म्हणतात बरं. काही भागात त्याला दमकोंडी म्हणतात, काही भागात गोधडी म्हणतात. 2-4 वाकळा एकत्र केला आणि बसण्याकरता आसन तयार केलं. ही अवस्था आपल्या घरी बसण्याकरता वेगळं. अहो किती सुंदर जीवन आहे आपलं. निवांत विचार करा किती अवस्था बदलली मायबाप. 25, 30, 40, 50 वर्षापूर्वी आंघोळी करता साबण नव्हता. जुनेच माणसं सांगतील महाराज विहिरीवरती जायचं आणि ती माती अंगाला लावायची. 50 वर्षापूर्वीचा काळ फार लांबचं बरत नाही. आता काळ बदललाय. आता किती बदल आहे. आंघोळी करता पूर्वी लोक नदीवर जायची. आपल्या बागेनं आता नद्या आटल्या सगळ्या, राहिलंच नाही नदीला पाणी. आता प्रत्येकाच्या घरात शॉवरची व्यवस्था आहे. किती काळ बदलला. प्रत्येकाचा आंघोळीचा साबण. अय बोला की, प्रत्येकाचा आंघोळीचा साबण. 25-30 वर्षापूर्वी घरात एकच साबण होता फक्त. कोणता. गोटा नाही, मोती. हो तुम्ही लई लांब गेले गोट्यावर पारा. गोटा होता तो अंग असायला. हो गणेश महाराज. आणि मोती भेटत दिवाळीला एकदाच, बरोबर ना. कशाचा साबण कशाचा शॅम्पू. आता किती का प्रत्येकाचा साबण वेगळा. याच्यातही बदल झाला. देवाला आता प्रार्थना करू अनिल महाराज सगळे, देवा एवढ्यावरती थांबवा आता, नाही तर असं होईल डाव्या अंगाचा वेगळा उजव्या अंगाचा वेगळा. प्रगती होऊ शकते. हो अवघड झाले आता, गतिमान काळ येतो. तुकोबऱ्यांच्या घरी जगाचा बाप आला तर बसण्याकरता काही नव्हतं. महाराज आधी किती व्यवस्था आहे ऐका. सगळा काळ बदललाय आता. आता प्रत्येक हिवाळ्यात प्रत्येक ऋतूमध्ये महाराज व्यवस्था बदलते. त्या मुंबईला मी कीर्तनाकरता एकदा गेलतो. वैकुंठवासी महादेव महाराज जगताप यांच्यासोबत कीर्तनाकरता गेलो. कीर्तन झालं. गणेश महाराज एक सद्गुरुस्त म्हणजे महाराज चला आराम करण्याकरता घरी. सुंदर फ्लॅट होता महाराज त्यांचा. झोपण्याकरता गेलो. कार्तिक महिना होता. झोपण्याकरता गेलो. थंडी होती. ते म्हटले महाराज थंडी वाजेल, हे रिमोटचं बटन आहे, जर थंडी वाजली तर हे बटन दाबा तुम्हाला गरम एसी बाहेर येईल. आता मी कधी आपला खेड्यातला माणूस, कधी माहीत नाही, म्हणलं राहू द्या. पण जास्त थंडी वाजली, मी ते बटन दाबलं, त्या खोलीतून गरम एसी बाहेर आला. देवा म्हणलं काय महाराजांची मजा आहे बाबा. म्हणून तर कीर्तनकार झालोय का काय. गरम एसी बाहेर आला मायबाप. रात्रभर आनंदात झोपलो. निघून आलो. परत 2-4 महिने गेले. परत एप्रिल महिन्यात मुंबईला गेलो. आता पहिला अनुभव चांगला होता ना. त्यांना फोन केला, हो शेठजी मुंबईला कीर्तना करता आलोय. म्हणले बाबा निवांत येतोय मी. ते कीर्तन चला म्हणले घरी आराम कराय. परत त्या बंगल्यावर आरामा करता गेलो. उन्हाळा होता ना. ते म्हणले महाराज हे बटन दाबा तर तुम्हाला थंड एसी येईल. बरं वाटलं. हो आता मला तेवढंच पाहिजे होतं. मला जरा सुखाचा अनुभव तरी घ्या. ठेवली आनंद ते शेठजी राहावे. ते शेठजी गेले. मी बटन दाबलं. उन्हाळा असल्यामुळे थंड एसी आला. बरं वाटलं मला. काय देवा तुझी कृपा आहे. हो किती आनंद आहे मायबाप. तर हिवाळा असेल तर गरम एसी, बरोबर. उन्हाळा असेल तर थंड एसी. तू म्हणतात महाराज पावसाळ्यात अजून गेलो नाही. गेल्यावर सांगेन. अजून काय पावसाळ्यात गेलो नाही. कशा करता बोलतोय. ही आपली राहायची व्यवस्था आहे. तुकोबऱ्यांकडे असलं काहीच नव्हतं मायबाप. जगाचा बाप आला. ऐका बसण्याकरता मोडक्या बाजा फाटक्या वाकळा टाकल्या. हा जगाचा पण महाराज बाकीचा सोडावं, पण फार भूक लागली. देवाची एक लीला सांगतो मला कीर्तनामध्ये. त्या ठिकाणी भरपूर खायला तिथं अनिल महाराज हा खात नाही तिथं मागितल्याशिवाय राहत नाही. असाच हा भगवान परमात्मा एकदा शिष्टाई करण्याकरता गेलता. कुठं दुर्योधनाकडे. जेव्हा शिष्टाई करण्याकरता गेला तेव्हा नाना प्रकारचे भोग तयार केले ते मायबाप दुर्योधनानं. का भगवान परमात्मा आपल्याकडे येतोय. 56 प्रकारचे भोग केले. राहण्याकरता सुंदर व्यवस्था केली. शिष्टाई असफल झाली नाही केली. याला युद्ध करायचं होतं. निघाले भगवान परमात्मा. सोबत उद्धवजी होते. भगवान परमात्म्याने उद्धवाला इशारा केला, उद्धवा इथं क्षणभर देखील थांबायचं नाही. चल लवकर.
निघाले भगवान परमात्मा उद्धवजी. ऐका, हस्तिनापूरच्या बाहेर विदुर काकांचं साधं घर होतं, झोपडे. त्या आनंदाने विदुर काका राहत होते. गेले काका, कानावर आवाज पडला, अरे जगाचा बाप घरी आलाय. डोळ्यावरती गळगळ अश्रू आले. स्वप्न सुद्धा नव्हतं भगवान परमात्मा माझ्या गरीबाच्या घरी येईल. पण काय माझं पुण्याचा उदय झाला, जगाचा बाप आज माझ्या घरी आलाय. काकांना समाधान वाटलं. भागवतकरांनी गोड चिंतन केलंय का, भगवान परमात्मा घरात बसले. काका, बाकीचं सगळं सोडा, पण मला खाण्याकरता अगोदर काहीतरी द्या. काकांनी काकींकडे पाहिलं. ऐका, 1 मिनिटामध्ये सांगतो. पाहिलं, काकी घरात गेल्या. भगवान परमात्मा घरी आलाय. काय खाण्याकरता करावा हा प्रश्न पडला. पाहिलं तर घरात काहीच नव्हतं. काय करावं, चेहरा पडला काकेंचा, सुलभा काकेंचा. दारात उभा राहिल्या. बाहेर पाहिलं, विदुर काकांची काकीची नजर झाली. दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखला. 1 मिनिटामध्ये बोलतो, जुन्या माणसांचा संसार सुखाचा का होता अमोल महाराज. जुन्या माणसांना एकमेकांचे चेहरे वाचता येत होते. आता एकमेकांचा चेहरा वाचता येत, आता चेहऱ्याकडे बघाय टाइमच नाही. कळते माझी भाषा. व्हॉट्सअप म्हणू का इंस्टाग्राम म्हणू, ज्याची त्याची आवड. महाराज, जुनी माणसं एकमेकाचं दुःख समजून घ्यायची, आता मात्र एकमेकाचं दुःख समजून घेत नाहीत माणसं. ऐका, नजर झाली. काग, चेहरा पडलाय तुझा, डोळ्यामध्ये पाणी आलं. अहो, जगाचा बाप आपल्याच घरी आलाय. परमभाग्य आपलं, जगाचा बाप घरी आलाय. मग काय झालं, चेहरा पाडाय. अहो, जगाचा बाप घरात तोंडानं खायला मागतोय भगवान परमात्मा, पण घरात अन्नाचा कण नाही. काय करायचं. वाईट वाटलं दोघांना. अगं बघ ना, घरात काही असेल थोडंफार. पुन्हा सगळं घर चाललं. मंडळी ऐका, एका गाडग्यामध्ये मुठभर कन्या सापडल्या. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. मुठभर कन्या, तांब्याभर पाणी घेतलं आणि काकीने त्या सुंदर कन्या केल्या. गणेश महाराज, काही माऊल्यांचा हात असा असतो, तुम्ही काही पण द्या त्याला चवच असते बघा. पण काहींचा असा हात जड असतो. ते वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, भरण्या मसाला चव नाही कशाला. काहींकडे पाणी द्यावं त्याला चव आणणार. इतका विदुर काकांच्या बायकोचा हात येतो. काय त्या हाताला चव असेल. जगाचा बाप कुठेही खाण्याकरता जात नाही. मग जिथं चव आहे ना, तिथंच हा बाबा खातो. विठ्ठल त्या कन्या केल्या. ताटामध्ये कन्या वाढल्या. भगवान परमात्म्या समोर ताट आहे. ऐका मंडळी, भगवान परमात्माने खाण्याकरता हात पुढे घेतला तर त्या कन्या ताटात थांबत नाहीत. 2 हात होते. भगवंताला काळजी पडली, कन्या खायच्या कशा एवढ्या पातळ. भगवान परमात्मा चतुर्भुज झाले. 2 हातानं हा जगाचा बाप कन्या सावरायचा, 2 हातानं मोठक्या मारून भगवान परमात्मा कन्या खायचं. एक वाक्य बोलतो गड्याच्या कीर्तनामध्ये, भगवान परमात्म्याला तुम्ही काय खाऊ घालता हे तो पाहत नाही, पण किती प्रेमानं खाऊ घालता हे मात्र पाहतो. म्हणून देवाला काय देताय हे महत्वाचं नाही, तुम्ही किती प्रेमानं खाऊ घालताय. नाम सप्ताह चाललाय ना, काय देताय हे बघू नका गड्या, पण प्रेमानं फुल ना फुलाची पाकळी द्या. तो भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करेल. थोर प्रेमाचा भुकेला हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराजांची भाषा. भगवान परमात्मा तुम्ही काय देता. अरे पत्र द्या, पान द्या, पत्रम पुष्पम फलम तोयम, काही पण द्या, पण प्रेमानं द्या. तो प्रेमा करता भुकेलाय माय बाप. का भगवंताला प्रेमा करतात. ज्या सुखा कारणे देव भेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदना, जेथे लक्ष्मी सैता शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव भेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. जगाचा बाप
त्याग केला, संतांच्या घरी आला. अरे विदुर काकांच्या घरच्या पातळखान्यात सगळं नाथ महाराजांनी पाहिलं. अरे जगाचा बाप आहे, भगवान परमात्मा आहे, पण विदुरागरच्या पातळकण्या खातोय आणि विश्वतृप्तीचा ढेक तो काय म्हणावं याला ऐका. हा विदुरागरच्या भक्षुणी कन्या परमानंद झाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला महाराजांची भाषा मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलं बेला. तीच अवस्था तुकोबऱ्यांच्या घरची. महाराज एवढी परिस्थिती, भगवान परमात्मा घरी आला तर मुठभर कन्या खाऊन गेल्या, पण त्या तुकोबऱ्यांचा चेहरा मात्र अगदी प्रसन्न आहे. तुकोबऱ्यांना प्रश्न केला का हो महाराज, एवढी जीवनामध्ये दुःख आली तरीही तुमचा चेहरा प्रसन्न. महाराज म्हणले वेड्या, दुःख ही कायम कधी थांबत नसतात. शहाण्या माणसाने कधी हातास व्हायचं नाही घड्या, दिवस बदलत असतात. ये दिन भी चले जाएगे, दिवस कोणाचे थांबत नाही, दिवस येत असतात. महाराज म्हणले वेड्या, माझा चेहरा प्रसन्न सांगू का तुला का? कशी परिस्थिती आली ना तरी माझं भजन मात्र सुटत नाही. दुःख आलं तरी भजन चालू आहे, सुख आलं तरी भजन चालू आहे. ऐका, आपण काय करावं? दुःख आलं तरी भगवंताचं भजन करावं, सुख आलं तरी भगवंताचं भजन करावं. महाराज का हो, भजन केलं तर काय होईल? उत्तर नाथ महाराजांनी दिलं वेड्या, जर आवडीनं त्या भगवंताचं चिंतन केलं ना, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घेते, आवडीने भावे हरी नाम. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझे चिंता त्याशी सर्व आहे. अनन्यास चिंतयन्तो माम हे जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यं. भगवान परमात्मा चिंता करतो, पण आपलं एक काम आहे, त्याचं भजन करावं, जमेल तसं भजन करावं. आहे का? तुकोबरांना प्रश्न केला, महाराज तुमचा चेहरा प्रसन्न हो बेटा, मी रात्रंदिवस भगवंताचं भजन करतो. महाराज रात्रंदिवस नामचिंतन घेता, मग सांगा ना तुम्ही मुखावटे जे भगवंताचं नाव घेता ते नाव आमचीही घेण्याची इच्छा आहे, नेमकं त्या नावाची चव कशी आहे? जेव्हा तुकोबरांना प्रश्न केला, उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या नाम
नाम गोड. महाराज रात्रंदिवस तुम्ही ज्या भगवंताचं नाव घेताय त्या नावाची चव कशी. नाम गोड नाम गोड. दोनदा सांगितले भगवंताचं नाव अगदी गोड आहे. दोनदा सांगितलं म्हणजे महत्वाचं. जी महत्वाची गोष्ट ती दोनदा सांगायची असते. नाम गोड नाम गोड. बरं दोनदा तरी का. ऐका दोनदा का. भगवंताचं नाव हे दोनदा गोड काय का. देवाचं नाव सुरुवातीलाही गोड आहे शेवटालाही गोड आहे. बघा कळलं तरी घ्यायला सोडून द्या. पहिल्या दिवशीही नामपर आणि शेवट्या दिवशी नामपर भगवंताचं चरित्र वर्णन करावं. नाम गोड नाम गोड. हे नाही कळलं तर ऐका. काही गोष्टी सुरुवातीलाही गोड नाही शेवटही गोड नाही. काही गोष्टी सुरुवातीला गोड पण शेवट कडू. काही गोष्टी सुरुवातीला कडू पण शेवट गोड. आणि काही गोष्टी सुरुवातीलाही गोड आणि शेवटही गोड. हे तुम्हाला कळेल बघा. काही गोष्टी सुरुवातीलाही गोड नाही आणि शेवटाला सुद्धा गोड नाही असं म्हणतात बा लोक. टेन्शन आल्यावर घेतात. अय सुरतकर लोक टेन्शन आल्यावर. तुम्ही का हसले. मी उसाचा रस म्हणतोय बरोबर ना. घेतात दारू पितात. साधं बोलतो अगदी बरोबर ना. कधी पितात. टेन्शन आल्यावर. दारूने टेन्शन वाढतं का जातं. वाढतं. तरी तुम्ही घेता. तुम्ही नाही म्हणजे बाकीचे हा. तरी लोक घेतात. घेऊ नका दारू. ऐका का. दारू सुरुवातीलाही गोड नाही आणि शेवटाला सुद्धा. जे घेतात ते काय आनंदानं पित नाही आणि परिणाम सुद्धा चांगला होत. दारूनं अनेक घर उद्ध्वस्त झाले. दारू गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. दारू गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. दारू गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. दारू गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. हे अपने पल्लव का नाम कर जिकर मुँह में मिट्टी जाती है. दारू गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. दारू गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. गाजा मत पियो यारो अक्कल हो जाती है. माझं नका ऐकू पण एवढं उंच म्हणल्यामुळे तरी ऐका. ऐका. पिऊ नका का. सुरुवातही चांगली नाही आणि शेवट सुद्धा चांगला नाही. काही गोष्टींची सुरुवात चांगली पण शेवट वाईट आहे. बरोबर. साखर खाताना गोड लागते हो पण शुगर वाढल्यावर मात्र शेवट कडू आहे. सुरुवातीला चांगली वाटते पण परिणाम मात्र कडू आहे. काही गोष्टींची सुरुवात कडू आहे पण परिणाम मात्र गोड आहे. कारलं खाताना कडू आहे बरोबर ना. कारलं खाताना कडू पण परिणाम मात्र गोड आहे. आणि काही गोष्टींची सुरुवातही गोड आहे आणि शेवटही गोड. परमार्थामध्ये या सुरुवातही गोड आहे दादा आणि परमार्थाचा शेवटही गोड. म्हणून तो कोबऱ्यांची भाषा आहे. नाम गोड नाम गोड. पुरे गोड सकळ ही. सुरुवातही गोड आहे. बघा इकडे एकदा परत. सुरुवात किती गोड आहे. काय टेन्शन आहे यांना का. खाण्याची व्यवस्था सुंदर आहे. राहण्याची व्यवस्था सुंदर आहे. भगवंताचा अखंड मुखामध्ये नाव आहे. सुरुवातही गोड आहे. शेवट तिकडं गोड. बघा गळ्यामध्ये विनायक महाराजांच्या हार आल्यावर कुठे गळ्यात आहे का. सुरुवातही गोड आहे आणि शेवटही गोड आहे. ऐका. पहिला वर्ग सुरुवातही गोड नाही शेवटही गोड नाही. दुसरा वर्ग सुरुवात गोड आहे पण शेवट मात्र कडू आहे. वर्ग तिसरा सुरुवात कडू आहे आणि शेवट मात्र गोड आहे. पण वर्ग चौथा परमार्थ भगवंताचं नाव सुरुवातीलाही गोड आहे आणि शेवट सुद्धा गोडच होतं. महाराज कुणाचा गोड झाला हो. माझ्या सावता महाराजांना शेती करता करता देवाचं नाव घेतलं. रात्रंदिवस शेतीमध्ये जावं. रात्रंदिवस शेती करावी पण शेती करता करता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. शेतामध्ये काम करावं पण मुखावाटे मात्र भगवंताचं भजन होतं माय बाप का. सुरुवातही गोडे शेवटही गोडे. चला आणखी कोणाचा सुरुवात गोड झाली शेवट गोड झाला. सुदाम देवानं भगवंताचं नाव घेतलं माय बाप. काहीच नव्हतं संसारामध्ये. बायको रोज म्हणायची अहो घरी लेकर उपाशी मरतात. तुम्ही तर रोज म्हणता भगवान परमात्मा जगाचा बाप माझा मित्र आहे. मी ऐकलंय तुमचं स्टेटस पाहिले देवासोबत फोटो पण ठेवता स्टेटसला. अलीकडे सध्या पद्धत आहे बरोबर ना. मग जाऊन एकदा या तिकडं. सुदामदेव हसले. अगं वेडे जगाच्या बापाला कधी संसारातलं काही मागायचं नसतं. ती कीर्तनकाराचीच बायको. मी कुठं म्हणते मागा जाऊन तर या ना. मी प्रमाण ऐकलंय ना. सांगता तुम्हा देवाला सांगावं लागत नाही जाऊन तर या. अगं शास्त्र सांगतंय देवाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. सप्ताला आला तर मोकळ्या हाताने घरी जाऊ नका. काहीतरी कीर्तन करायच्या पायाव माझ्या नका ठेवू पण देवाच्या पायावर ठेवा.
का भगवान परमात्म्याकडे मोकळ्या हाताने जाऊ नये, संताकडे मोकळ्या हाताने जाऊ नये आणि गुरुकडे मोकळ्या हाताने जाऊ नये. काय नाव? 2-4 घरचे पोहे एकत्र केले आणि बांधून दिले. फाटक फडक हो, पण त्याच्यामध्ये पोहे बांधले. ऐका ना, निघाले सुदामदेव. पण भजन मात्र चालू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. भजन करत करत पोहोचले द्वारका नगरीला. अख्खी नगरी सोन्याची. जगामध्ये 2.5 गाव सोन्याची. ऐका, किती गाव सोन्याचे? 2.5 गाव सोन्याची. पहिली देवाची द्वारका नगरी सोन्याची. रावणाची अर्धी लंका म्हणून प्रमाणे सोनियाची लंका समुद्राचा वेढा, सोनियाची लंका समुद्राचा वेढा. रावणाची अर्धी लंका सोन्याची. आणि 3रं गाव देवानं दिलेलं सुदामपुरी सोन्याची. काय घेतलं हो? सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला गोष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव देखून या. मुठभर पोहे दिले देवाला. काय दिलं? ऐकता ना कीर्तन? किती पोहे दिले? क्विंटलभर? किलोभर? अरे मुठभर पोहे दिले. परिणाम शुद्ध भाव देखून या, गाव सोन्याचा दिला गा. देवाला मुठभरच द्या, पण प्रेमानं द्या. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मी कशा करता बोलते? भगवंताचं नाव एवढं गोडे. मुठभर पोह्या करता सोन्याचा गाव असतो का हो? पण हा बाबा एवढा प्रेमा करता भुकेलाय, त्यानं दिलं सोन्याचं गाव. चला महाराज, एवढंच केलं नाही महाराज, त्यानं नाम घेतलं. देवाचं नाव एवढं गोडे, त्या नावा करता भगवान त्याने एका भक्ताकडे 36 वर्ष काम केलं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही. नामधारक नाथ महाराजांच्या घरी पैठणची वारी जवळ आली बघा. आता किती वर्ष काम केलं. जगाचा बाप आहे. आला पैठणला. ओ नाथ महाराज, काही काम मिळेल का तुमच्या घरी? नाथ महाराज म्हणले घरी विचारतो. तेव्हापासून घरी विचारायची पद्धती आणेल महाराज. मला एकट्याला निर्णय घेता येत नाही, विचारतो घरात. नाथ महाराज घरात गेले. ए गिरजा, अरे बाहेर एक नोकर आलाय. काय नाव? श्रीखंड्या नाव सांगतोय. काय म्हणणं? तो म्हणतोय काहीतरी काम द्या. अहो पहिलेच घरात जास्त येत, आणखी कशाला वाढवता? जगाचा बाप आहे हा, माग सरतोय वय. माय बाप काहीतरी काम द्या मला. कानावर हात जरा हृदय पिळवणारे वाटले. गिरजाई बाहेर आल्या. पाहिलं तर गोंड सावतार होता. देवाकडे पाहिलं. माय बाप, आता यानं कोणतंही रूप घेऊ द्या, सुंदरपणा जातोय का हो? जगाचा बाप सुंदर आहे का? मराठा मोठ्या मोठ्यांना वेळ लावतो, सामान्य माणसाचे काय कथा आहे हो? का साधं बोलतो. ज्या भगवंताने इतकं जग सुंदर केलंय, बरोबर ना? हे जग कोणी तयार केलंय? आपण, देवानं. तरी आपण कोणाला आता तो मी काय सुंदर दिसतोय. प्रवासा करता निघालो. संदीप महाराज जर चांगला मेकअप केला तर माणसं गाडी थांबवून मनाने सेल्फी काढतात. काळच असतं पण किती नटत आहे हो. काळच आहे, सेल्फी काढते. काय मी सुंदर दिसतोय. साधं बोलतो. साधी आपण माणसं दिसण्याकरता सुंदर नाहीत, पण आपला भाषे म्हणून सुंदर आहेत, तरी आपण आपल्याला सुंदर म्हणतोय. मग थोडंसं बसल्या बसल्या डोकं लावा. ज्या भगवंतानं हे सुंदर जग तयार केलं, तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल हो. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे कुंडले मकराकार, काले कुंडले मकराकार, मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार.
परमात्मा सुंदर आईसाहेबांनी पाहिलं. परत शब्द ठेवा कामा करता. इच्छा काय? काही नको, फक्त 2 टाइम पोटाला भाकर द्या, काही देऊ नका दुसरं. शब्द कानावर पडले. महाराज याला सगळ्यांना पटवाय जमतं. हो, हा भगवान परमात्मा. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे. महाराज कानावर शब्द पडले. राहू द्या त्याला. हसले भगवान परमात्मा. स्मित हास्य करे. मी कशा करता बोलतोय? ते भगवंताचं गोड नामचिंतन करतात ना पोरे. गोड सकळही त्या भगवंताला नावाची आवड. ऐका राहिला घरामध्ये, पण आयतं नाही खाल्लं देवानं. ऐका ना, तो भगवान परमात्मा जगाचा बाप आहे, पण देवाचं नाव जो घेतो भगवान परमात्मा त्याच्या घरी काम करतो. म्हणून परमार्थाला सहकार्य का करायचं याचं उत्तर येते. भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी आला. अरे 12 वर्ष वस्त्रगंगा तेरी धोत असे. 12 वर्ष श्रीखंड्या चंदन उगाळो करी. नाथ महाराजांनी पूजे करता बसावं, श्रीखंड्यानं यावं. श्रीखंड्या म्हणजे कोण? भगवान परमात्मा. पूजा कोणाची चालली? भगवान परमात्म्याची. नाथ महाराजांनी चंदन. ओ नाथ बाबा, मी मदत करू का पूजेमध्ये? देवानं चंदन घ्यावा, ओघळावा. आता जगाचा बाप चंदन ओघळाय बसलाय. साधी आपण माणसं कोणाचा किती चंदन ओघाळतो, हा जगाचा बाप चंदन ओघाळतोय. इतका सुंदर चंदन ओघाळा संदीप महाराज त्यानं. लावण्या का त्याला. वा श्रीखंड्या, काय सुंदर चंदन ओघाळतोय रे. नाथ बाबा, मोठ्या मोठ्याचा चंदन मीच उगाळलाय. हा सामान्य चंदन आहे. लावण्या करता दिला. वा श्रीखंड्या, बरं झालं गड्या, माझ्या पूजेमध्ये मदत करतोय. काय देवासारखा धावून आला. भगवान परमात्मा हसले. नाथ महाराज, देवासारखा सारखा शब्द कशाला मध्ये घालता? देव वाचाला म्हणा ना. जगाचा बापच होता तो. नाथ महाराजांनी चंदन लावावा. ते काम झालं. घरातलं पाणी संपलं की देवानं उठावं. अय ऐका, भगवान परमात्मा आहे, जगाचा बाप आहे, पण जे नाम घेतात, नामचिंतन करतात नाही का, काय करतो? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अरे जगाचा बाप आहे हा भगवान परमात्मा. जगाचा बाप आहे, पण काय केलं? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. हे अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय. अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय. ओ वाळू आरती स्वामी कनाथा. ओ वाळू आरती स्वामी कनाथा. जगाचा बाप आहे, पण काय केलं? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. नामचिंतनाची ताकद आहे. महाराज म्हणजे एवढं देवाचं नाव गोड आहे. नाम गोड, नाम गोड. काय करतं? पुरे गोड सगळं गोड. काय करतं? पुरे गोड सकळ हे. मला त्याचं नामचिंतन केलं. भगवान परमात्मा सगळ्या इच्छा पूर्ण करतो. फक्त आपलं एक काम आहे, ते गोड नाव नेहमी मुखामध्ये घ्यावं. महाराज नेमकं नाव तरी कोणतं? गोडे. सर्वांनी एकदा वरती हात करून 1 मिनिट देवाचं भजन करूया. सर्वांनी वरती हात करा. वा, सर्वांनी वरती हात करा. फक्त 1 मिनिट देवाचं भजन करा. आज माझ्या देवाचा लग्न सोहळा संपन्न झाला पंढरपूरमध्ये. तो योग आपल्या जीवनामध्ये आलाय. चला, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
नाम गोड पुरे गोड सकळ ही घ्यात खाली आता महाराज ते काय सांगायची गरज आहे का. एक मिनिट भगवंताचं प्रेमानं चिंतन केलं आपण का. भगवंताचं नाव अगदी गोड आहे. श्री तुकोबऱ्यांची भाषा नाम गोड पुरे गोड सकळ ही महाराज का हो. ते देवाच्या नावाचा कधी वीट येतो का महाराज म्हणे ते नाव कधीही विटणार नाही. अभंगाचं दुसरं चरण रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे महाराजांची भाषेस या नामरसाचा कधीही वीट येत नाही. पण संसार मात्र वेटल्याशिवाय राहत नाही. सगळे आपण जाणते मंडळी आहात. कितीही दिवस संसार करा, कितीही मोठा करा आणि कसाही करा, एक दिवस शब्द कानावर पडतो महाराज संसारात काही खरं बरोबर ना. पण कधी परमार्थाचा वीट आला का हो. जर वीट आलास तर संत महात्म्यांनी परत जन्मच घेतला नसता. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा. संसारामध्ये आणि परमार्थामध्ये हा फरक आहे. कितीही मोठा संसार करा गड्या, एक दिवस संसाराचा वीट येतो. कितीही लहान परमार्थ करा, अगदी थोडा परमार्थ करा तरी वाक्य मात्र असतं महाराज तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. परमार्थ मात्र सुख देतो, संसार मात्र दुःख देतो. ती मदालसा माता आपल्या बाळाला धोक्यामध्ये असताना बोलते, बाळा अरे मोठ्या मोठ्या लोकांनी संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, काय त्यांचं ऐश्वर होत आहे का. 18-12 वनस्पती फुले फळे उडती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलश्रिया राजा राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कास या योग सेवेती. पर्यंते मदालसा सोमजो जोरे बाळा. ती मदालसा माता म्हणते, बाळा कितीही मोठा संसार कर पण एक दिवस परमार्थाशिवाय मात्र पर्याय नाही. मला वाटतं शेवटी परमार्थात येण्यापेक्षा आताच का येईना तो का. अरे कधीतरी यायचंय, कधीतरी माळ तुमचं नाही इच्छा अजून जेठे दादा, कधीतरी माळ घालावीच लागणार आहे का. मांस खाता हौस करी
जोडून वैरी ठेवेला एकतरी परमार्थ करायचा इतकं सुंदर जीवन भगवंताने दिलंय। या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन। अरे बघता बघता आयुष्य निघून जाईल, आयुष्याचे सायंकाळ होईल, सायंकाळ होण्याआधी सावध व्हा सावध होई बापा काळ लागला मापा घाला गळ्यात माळ। आयुष्य निघून गेले एका वाक्यामध्ये बोलतो गड्या मी फार बोललो तरी तुम्ही मला घालणार कशाला सांगू मी तरी घालतान बरोबर ना। का गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची का मंदिरामध्ये दर्शन करते ते एका वाक्यामध्ये बोलतो। सगळं सोडून द्या घड्या पण एका वाक्यामध्ये बोलतो का माळ घालायची का परमार्थ करायचा। देवानं आतापर्यंत जगवलं याच्याकरता परमार्थ करा। परवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी वाचून आलो येतवरी उरलो ते हरी। एकदा त्याचा मिस कॉल आला तिथं काही चालत नाही मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पडेगा। तिथं मात्र कुठल्याही प्रकारचा जामीन चालत नाही, तिथं एकच जामीन चालतो तुळशी माळ गळा गोपीचंद म्हणून आता तरी सावध व्हा। कमीत कमी ज्यांनी हाराला हात लावला त्यांनी तरी सावध व्हा त्यांनी तरी या परमार्थामध्ये गड्या का हे सुंदर आयुष्य भगवंतानं दिलंय। या सुंदर आयुष्यामध्ये सुंदर जीवन जगा कितीही दिवस संसार करा पण महाराज दुःख देणार आहे पण रसना येरा रसा विटे घेता गोटा दे काही अनेका रसे मरण गाठी येणे तुटे संसारी। इतर रसांचं सेवन कराल तर मारावं लागेल। परमार्थिक रस मात्र सोडवणूक करतो। कोणाची केली आज्या मेळाची केली वाल्या कोळ्याची केली महाराज अनेक पाप जीवनामध्ये केली होती पण महाराज म्हणले मागे केले पाहू नका पुढे जामीन आहे। तुका 27 वर्ष झाली त्याच्याकडे पाहू नका पण 27वा सप्ताह चाललाय आज सुरुवात झाली काळ्यापर्यंत निर्णय घ्या। सुंदर तुळशीची माळ आणा सुंदर जीवनाचं सोनं करा परमार्थामध्ये या का अनेका रसे मरण गाठी येणे तुटे संसारे। महाराजांची भाषा आहे ज्याला संसार तोडायचा आहे ज्याला जन्म मरणाचं चक्र थोडे उपजते नाशे नाशले ते पण रूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित। हे थांबवायचंय ना मग या नाम गोड पुरे कोड सकळ हे का हो महाराज तुम्ही अनुभवानं सांगताय का फक्त वरचे वर सांगताय। महाराज म्हणले खरं सांगू भगवंताचं नाव हे माझ्या जेवणाचा आहार झालाय। किती आहार झालाय एक साधा दृष्टांत देऊन मी थांबतो। तुकोबऱ्यांच्या जेवणाचा दृष्टांत आहे। एक दिवस तुकोबऱ्यांच्या घरी पाहुणा म्हणून त्यांचा मेहुणा आला। पाहुणा कळतो ना तुम्हाला पाहुणा म्हणजे अतिथी आला मेहुणा आला। मेहुणा कळतो मेहुणा आईचा भाऊ झोपले का तुम्ही मेहुणा आईचा भाऊ बरोबर बोलतोय ना। इकडे कशी पद्धत आहे बायकोचा भाऊ हा जरा चुकलं का बरं सुधरून घेतो हो बायकोचा भाऊ मेहमान म्हणून आला सुंदर स्वयंपाक केला ऐकाकडे फार गोड दृष्टांत तुकोबऱ्यांच्या जीवनातला सुंदर स्वयंपाक केला माझ्या आई साहेबांनी। जुन्या काळाचा सुंदर स्वयंपाक आणेल महाराज कोणता पुरणपोळी काय वजनदार स्वयंपाक होता हो ऐका ना। आता स्वयंपाक हलकटन पाहुणेही हलकट झाल्यात काय हो महाराज कोणाला काय खाऊ घालू याची अक्कल राहण्या लोकांना। लग्न जमल्यावर नवरदेवाला जेवण असतं गडंगड म्हणतात बरोबर ना। काय असतं जेवण नवरदेव आहे तो त्या नवरदेवाला काय खाऊ घालायची तरी अक्कल पाहिजे ना माणसांना। तुम्हाला देवाची शपथ आहे खोटं बोलायचं नाही। 50% घरी आज नवरदेवा करता कोणता जेवणाचा आहार आहे ऐ सुरत बरोबर ना 50% मायबाप नवरदेव एवढा बिनलाजा झालाय ती असलं तर जेवा येतो म्हणतोय असा बोटाने हाणला पाहिजे धरून। अरे येड्या लग्न जमलं ही देवाचे आभार मान नवरदेव आहे तू एक दिवस तुला बोटा सगळं पाया पडायचा अधिकार आहे। ऐका मंडळी विनाकारण डोक्यावरती पाप घेऊ नका नाही जेवला उपवाशी जावा पण आमच्या संसाराला कोणाची नजर लागू देऊ नको का पाप वाढलं की संसारामध्ये दुःखच आहे। पण ऐका जुन्या काळचा स्वयंपाक सुंदर स्वयंपाक केला पुरणपोळीचा खूप दिवसानं भाऊ घरी आलता आई साहेबांचं प्रेम होतं भावावरती आता कुठेतरी ते प्रेम कमी झाले गड्या कशामुळं जमिनीचे बाजार वाढले सगळ्या बहिणींनी आपले भाऊ कोर्टात खेचले बरोबर ना दावे टाकले। माझे हात जोडून प्रार्थना माऊल्यांनो
गुंट्या दोन गुंट्या करता भावावरती दावा टाकू नका. कोणाच्या नशिबातले घेतल्यावरती पुरत नाही. ऐका, निस्वार्थपणे जीवन जगा. घेतलं असलं तर सकाळ माघारी द्या, घेऊ नका भावाचा. हा, प्रेमानं दिलं ना ते प्रेमानं घ्या. भावाला ही विनंती, बहिणीचा प्रेमानं सांभाळ करा. खूप प्रेम महाराज दोघांचं, आईसाहेबांचं आणि भावाचं. इतक्या प्रेमानं स्वयंपाक केला, पण भाव विभोर झाल्या. स्वयंपाकामध्ये मीठ टाकायचं विसरून गेला. सगळा स्वयंपाक आळणी झाला. ज्या स्वयंपाकामध्ये मीठ नसतं तो स्वयंपाक गणेश महाराज आळणी असतो. केलाय म्हणून सांगतोय. जास्त मीठ झालं खाराट, कमी झालं आळणी, जास्त चटणी झाली तिखट. 10 वर्ष आळणी तेच केले आम्ही. आळणी स्वयंपाक होता. स्वयंपाक झाला, बसा जेवणा करता. आज आग्रह करून तुकोबरांना घरी ठेवलं होतं. दोघही जेवणा करता बसले. महाराज सुरू झालं, वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तुकोबरांनी पाणी फिरवलं आणि पहिला घास घेतला. वा आवले, काय स्वयंपाक सुंदर केलाय ग. मुखावाटे शब्द केला. माझं काय म्हणणं आहे अनिल महाराज, स्वयंपाक कसाही होऊ द्या पण कौतुक करायला काय अडचण आहे हो. पण काही लयच हलकट माणसं हो, कधी कौतुक करायचंच माहित नाही. अरे फुकटचं तोंडले चांगलं म्हणा ना, काय अडचण आहे चांगलं म्हणाय. वा काय स्वयंपाक झालाय. भावानं घास घेतला तर आळणी घास लागला. काय म्हणावं दाजेला, कधी जेवायचं माहित आहे का नाही. बरं स्वयंपाक आळणी म्हणावं तर दाजेचा सपाटा चालू आहे. घासावर घास, मुंबई पुणा, मुंबई पुणा, मुंबई सुरत चालूच आहे. आपण कशी तक्रार करायची. महाराज वाईट वाटलं. 1-2 घास खाल्ले पण आळणी काही जेवण जाणार. काही लोकांना आळणी जेवण जात नाही. महाराज अर्धी पोळी बळच खाल्ली, आमटी तशीच ठेवली. तुकोबऱ्यांनी मात्र महाराज 3 पोळ्या खाल्ल्या. एक वाढवा बरं. हा, 3 पोळ्या खाल्ल्या तुकोबऱ्यांनी. जेवण झालं तुकोबऱ्यांचं. हात धुला. भावाच्या ताटामध्ये स्वयंपाक तसाच होता. आई साहेब बाहेर आल्या. पाहिलं का हो, तुम्ही पोटभर जेवले, माझा भाऊ जेवला नाही. म्हणले येते आता वडापाव खाल्ला असं, मला काय माहित आहे. महाराज सगळं घरात नेलं. महाराज आईसाहेब जेवणा करता बसल्या. तोपर्यंत तुकोबऱ्या दोघं बाहेर बसले होते. आईसाहेब जेवणा करता बसले. ऐका, पहिला घास घेतला, सगळा स्वयंपाक आळणी. चूक लक्षात आली माझ्या आईसाहेबांच्या, जिजाऊ आईसाहेबांच्या. अरे चूक झाली माझ्याकडून स्वयंपाक करताना. माझा भाऊ उपवासी का राहिला, सगळा स्वयंपाक आळणी झालाय. राग आला, बाहेर आल्या. अहो काय कळतं का तुम्हाला. हे वाक्य तेव्हापासून आहे बरं का, त्या काळापासून आहे. काय कळतं का तुम्हाला. महाराज म्हणले आता काय झालं. अहो किती दिवसांना माझा भाऊ आलाय, जेवणा करता तुम्हाला सोबत बसवले, कमीत कमी सांगायचं तरी आवले. अगं स्वयंपाकामध्ये मीठ नाही टाकलं, मी दिला असतं हो मीठ भरून. का सांगितलं नाही तुम्हाला. तुम्ही मला सांगायचं तेवढं तरी. तुकोबऱ्या हसले. ऐका, शेवटच्या चरणा करता बोलतोय. महाराज म्हणले आवले तू काय म्हणते. स्वयंपाक आळणी झालाय, स्वयंपाकामध्ये मीठ नाही. पण आवले ऐक ना, मला स्वयंपाक तर फार गोड लागला. अहो महाराज खरं स्वयंपाक आळणी झालाय. महाराज म्हणले आवले तुझा स्वयंपाक आळणी झालाय मला मान्य, पण मला मात्र गोडच लागला ग. आईसाहेब हसले. अहो आळणी झाल्याने गोड लागला, तुम्हाला स्वयंपाक कसा गोड लागला, काय कारण. ऐका महाराजांचं उत्तर. महाराज म्हणले आवले स्वयंपाक तुला आळणी लागतोय, तुझ्या भावाला आळणी लागतोय, पण स्वयंपाक मला मात्र अमृताप्रमाणे गोड लागला. का हो महाराज तुम्हाला कस काय गोड लागला. महाराज म्हणले काहीच नाही, देवाचं अमृताप्रमाणे नाव माझ्या सतत मुखावाटे असल्यामुळे तुझा स्वयंपाक मला गोड लागला. हेच उत्तर महाराजांनी अभंगाच्या 4थ्या चरणात. रचना
देता गो